नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत नकने प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या लेक्चर्सला सहकारी बँक भरती संबंधी महत्त्वाचे बँकिंग आणि सहकारवर आधारित काही महत्त्वाचे आपण क्वेश्चन आणि त्याची उत्तरं अभ्यासणार आहोत. जेणेकरून आता नुकत्याच काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती संबंधीच्या अपडेट्स आता तुम्हाला या ठिकाणी वेबसाईटवरती यायला लागलेले आहेत. जसं की आता सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने, तसेच आता लवकरच काही अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या दृष्टीने सुद्धा अपडेट या ठिकाणी येणारच आहे. त्यामुळे या पूर्ण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरतीच्या परीक्षेच्या संदर्भात आपण आजच्या लेक्चरला सहकार बँकिंग विषयी तसेच सहकार आणि बँकिंग या दोन्ही घटकांवर आधारित जे येणारे महत्त्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न असणार आहे त्या प्रश्नांचा सराव आणि त्या प्रश्नांचा आपला त्या ठिकाणी अभ्यास व्यवस्थितरित्या आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त प्रश्न या ठिकाणी आपले झाले पाहिजे या उद्देशाने आपण आजच्या या लेक्चरला महत्त्वाचे निवडक काही सराव प्रश्न अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग आपण वन बाय वन सर्व क्वेश्चन्स यामध्ये बघणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जे क्वेश्चन्स मी तुम्हाला सांगणार आहे ते सर्व क्वेश्चन व्यवस्थितरित्या आपल्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत आणि त्याची प्रॅक्टिस आणि सराव त्या ठिकाणी तुम्ही करणं आवश्यक आहे. चला आता पहिला महत्त्वाचे जे क्वेश्चन्स आहे आपण आता सिरीज नंबर ही आपली 2 आहे. 2 मधले आपण पुढचे सेक्शन्स यामध्ये कव्हर करतोय. पहिला जो प्रश्न आपल्याला यामध्ये दिलेला आहे, बँक व्यवसाय. प्रत्येकाने व्यवस्थित क्वेश्चन समजून घ्या. ओके, क्वेश्चन समजला तर आन्सर तुमचं या ठिकाणी लक्षात राहणार आहे. बँक व्यवसाय नियमन कायद्याच्या कलम डॅश डॅश मध्ये बँक व्यवसायाची व्याख्या दिलेली आहे. ओके, तर या संबंधीचा जो कलम आहे 5 हे त्याचं उत्तर आहे. ओके, बघा इथे खाली पण मी तुम्हाला उत्तर दिलेली आहेत. सेकंड क्वेश्चन आहे, बँक व्यवसाय नियमन कायद्यातील कलम 8 जो कलम 8 दिलेला आहे त्या कलम 8 अन्वये कशा संबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे, तर व्यापारावरील बंदी हे त्याचं उत्तर असणार आहे. काय? व्यापारावरील बंदी. ओके, हा महत्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, बँक व्यवसाय नियमन कायद्यातील कलम डॅश डॅश अन्वय बँक व्यवसायाच्या विसर्जनाच्या तरतुदी दिलेल्या आहेत. तर कोणत्या कलमांतर्गत बँक व्यवसायाच्या विसर्जनासंबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत, तर कलम या ठिकाणी घ्या 45(2). ओके, चला हे 3 क्वेश्चन लक्षात आले. पुढचा घ्या क्वेश्चन. 1949च्या बँक व्यवसाय नियमन कायद्यातील कलम 35 व कलम 36 अंतर्गत असणाऱ्या तरतुदी कशाशी संबंधित आहे? खूप महत्वाचा पॉइंट आहे या ठिकाणी, कन्सेप्ट लक्षात घ्या. याचं जे उत्तर आहे, रिझर्व्ह बँकेचे अधिकार दिलेले आहेत. ओके, आरबीआय. बँक व्यवसाय नियमन कायद्यातील कलम डॅश डॅश अन्वय परवाना संबंधीच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. तर याचं उत्तर आहे 22, कलम 22. आता हे सेक्शन तुम्हाला जरी रिकामे जागेचे वाटले तरी एक गोष्ट लक्षात घ्या, वस्तुनिष्ठ परीक्षेसाठी तुम्हाला यातनच प्रश्न त्या ठिकाणी तयार केले जातात. त्यामुळे व्यवस्थित कन्सेप्ट समजून घेणं हे प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे आणि सर्व परीक्षा ओरिएंटेड महत्त्वाचे क्वेश्चन्स आपण यामध्ये कव्हर अप करतो आहे जेणेकरून तुम्हाला कमी वेळामध्ये तुमचा जास्तीत जास्त अभ्यास त्या ठिकाणी झाला पाहिजे. ओके, चला पुढचा प्रश्न. बँक व्यवसाय नियमन कायद्यातील कलम डॅश डॅश अन्वय बँकिंग कंपन्यांचं एकत्रीकरण करण्यासंबंधीचा कलम दिलेला आहे. तर त्याचं जे उत्तर आहे कलम 44. आणि 7वा क्वेश्चन, डॅश डॅश पासून बँकिंग नियमन कायदा जो 1949 हा सहकारी बँकांना देखील लागू करण्यात आलेला आहे. ओके, तर कधी लागू करण्यात आला होता? 1966. बघा हे महत्वाचे 7 क्वेश्चन्स समजून घेतले. यामध्ये जर व्यवस्थित लक्ष दिलं तर कलमांवर आधारित तुम्हाला काही महत्वाचे प्रश्न या ठिकाणी विचारलेले गेले होते. चला पुढची सिरीज घ्या.
रिझर्व्ह बँकिंग अधिनियमन डॅश डॅश रोजी करण्यात आले. कधी? 1934. चलो आता इथे आपण एक पेन चेंज करून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात राहील पुढे. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियमन 1934 मधील कलम 17 हे कशाशी संबंधित आहे? तर राखीव निधी. ओके. पुढे भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियमन 1934 च्या 17व्या कलमात डॅश डॅश रोजी सुधारणा करण्यात आली आहे. तर 1962 हे त्याचं उत्तर आहे. रिझर्व्ह बँकेला रिझर्व्ह बँक अधिनियमांच्या कलम डॅश डॅशच्या उपकलम 3 नुसार कोणत्याही बँकिंग कंपनीला कर्ज अगर अग्रिम रक्कम जी काही मंजूर करण्याचा अधिकार आहे. कोणत्या कलमांतर्गत? तर कलम 18. रिझर्व्ह बँक अधिनियमन 1934 मधील कलम डॅश डॅशच्या तरतुदीनुसार ग्रामीण पतपुरवठा विकास याबाबत ज्या कलमामध्ये तरतूद केलेली आहे तो कलम कोणता आहे असं विचारलेलं आहे. तर कलम 54. कलम 54. प्रश्न क्रमांक 6. भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियमन 1934 च्या कलम 18 कशाशी संबंधित आहे? तर कलम 18 हा अधिसूचित नसलेल्या बँकांशी संबंधित आहे. ओके, खाली तुम्हाला क्वेश्चन्सचे आन्सर दिलेले आहेत. बँकिंग व्यवसायाचे व्यवहार करण्याबाबत रिझर्व्ह बँकेला 1934 च्या अधिनियमातील कलम अन्वय अधिकार आहेत. कलम 17. ओके, चला हे महत्वाचे 7 क्वेश्चन लक्षात आले. चला आता पुढचे काही रिझर्व्ह बँकेच्या संबंधीचेच क्वेश्चन्स आहे, बघूया. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण दिनांक डॅश डॅश रोजी करण्यात आले. तर याची तारीख लिहून घ्या. 1/1/1949. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मध्यवर्ती कार्यालय कुठे आहे? मुंबई. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1955. टिंबटिंब ही बँक भारतात चलन निर्मिती करते. रिझर्व्ह बँक. ओके, चलो 5 नंबरचा प्रश्न. डॅश डॅश ही सरकारची बँक आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जिला आपण काय म्हणतो? RBI. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1935. ओके. नाबार्डची स्थापना कधी झाली? 1982. 12 जुलै. ओके, नाबार्ड. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 एप्रिल 1935. तारखा लक्षात ठेवा. ओके. डॅश डॅश ही कृषी वित्तपुरवठा करणाऱ्या बँकांची शिखर बँक आहे. नाबार्ड. चलो इथपर्यंत हे महत्वाचे क्वेश्चन समजले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला सहकार क्षेत्रात डॅश डॅश म्हणून संबोधले जाते. शिखर बँक. महाराष्ट्रात डॅश डॅश ही विभागीय पातळीवर शिखर बँक मानली जाते. जिल्हा. कारण महाराष्ट्र म्हटलेला आहे ना, जिल्हा हा. ओके, जिल्हा ही विभागीय पातळीवरती. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभासद जिल्ह्यातील डॅश डॅश संस्था असतात. तर याचं उत्तर आहे प्राथमिक. चौथा. राष्ट्रीय कृषी बँकेची स्थापना कधी झाली? 9 जुलै. ओके, 1988. हे बघा इथे उत्तर आहे दिलेले चौथ्याचं. पाचव्याचं उत्तर काय आहे? देशातील गृहनिर्माण संस्था डॅश डॅश बँक वित्तपुरवठा करते. राष्ट्रीय गृहनिर्माण. पाचव्याचं उत्तर काय आहे? राष्ट्रीय गृहनिर्माण. चलो सिरीज पुढची घेऊया आपण आता. बँक ग्राहक प्रत्येक बँकेत न जाता स्वतःच्या संगणकावरून आपल्या बँक खात्यातील व्यवहार करू शकतो. त्याला डॅश डॅश असे म्हणतात. काय म्हणतात रे?
नेट बँकिंग असे म्हणतात. ओके. पुढे बँकेच्या सर्व शाखा व तेथील सर्व व्यवहार संगणकाद्वारे बँकेच्या मुख्य कार्यालयातील सर्व्हरला जोडणे यास काय म्हणतात? कोअर बँकिंग असे म्हणतात. काय म्हणतात? कोअर बँकिंग. डॅश डॅशद्वारे बँक ग्राहक दूरध्वनीवरून आपल्या बँक खात्यातील शिल्लक रकमेची माहिती घेऊ शकतो. त्याला आपण काय म्हणतात? टेली बँकिंग. टेली बँकिंग. ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे त्यांच्या बँक खात्यातील पैसे देणं व ग्राहकांची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करणं घेणं ही प्रक्रिया 24 तास 365 दिवस करणारी यंत्रणा म्हणजे काय? तर ज्याला आपण काय म्हणतो? एटीएम. बँकेने आपल्या ग्राहकांना विशिष्ट रकमेची खरेदी किंवा कर्ज रकमेची उचल करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली विशिष्ट सांकेतिक क्रमांक असलेले प्लास्टिक कार्ड म्हणजे काय? क्रेडिट कार्ड. क्रेडिट कार्ड. ज्या व्यक्तीचे बँकेत खाते आहे त्या व्यक्तीची पत आणि व्यवसाय लक्षात घेऊन बँका आपल्या ठेवीदारांना डॅश डॅश कार्ड देतात. त्याला काय म्हणतो आपण? डेबिट कार्ड. ओके. डेबिट कार्ड. चलो हे महत्वाचे क्वेश्चन्स. डॅश डॅश पासून भारतात सरकारने नवीन आर्थिक धोरण अंमलात आणले. कधी? 1991. भारताचे बँकिंग क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी डॅश डॅश समिती नेमली. नरसिंहम समिती. ओके. बँकिंग क्षेत्रात संगणकाचे जे जाळे विणले गेले आहे त्या जाळेस काय म्हणतो? बँक नेट. काय म्हणतो आपण त्याला? बँक नेट. पुढे संगणकीकरण. चौथ्याचं उत्तर आहे. नवीन आर्थिक धोरणाच्या काळात बँकांचे संगणकीकरण या संकल्पनेस काय मिळाली? चालना मिळाली. 5. डॅश डॅश जागतिकीकरण हा घटक नवीन बँकिंग वित्तीय सुधारण्यासाठी कारणीभूत ठरला. 6. नवीन आर्थिक व वित्तीय सुधारणाच्या काळात डॅश डॅश बँकांना प्रोत्साहन मिळाले. कोणत्या बँकांना रे? तर खाजगी आणि परकीय बँकांना. SLR. SLR पद्धतला आपण काय म्हणतो? वैधानिक तरलता गुणोत्तर. ओके. चला हे महत्वाचे क्वेश्चन्स लक्षात आले. चला पहिला प्रश्न काय दिलेला आहे? बँका एकमेकांत धनादेशाचा विनिमय करतात म्हणून देणी व घेणी मिटवण्यासाठी बँका त्यांच्याच केंद्रीय बँकांच्या खात्यातून स्थानांतर नोंदी करतात. त्यास काय म्हणतात? तर निरसरण असे म्हणतात. काय म्हणतात? निरसरण. सेकंड क्वेश्चन. डॅश डॅश धनादेश पद्धत निरसरण गृहातील महत्वाचा घटक आहे. MICR. MICR. डॅश डॅश बँक भारतात निरसरण गृहांचे कार्य पाडते. तर रिझर्व्ह बँक जिला आपण RBI असे म्हणतो. खातेदारांनी बँकेत जमा केलेली स्थानिक धनादेशाची रक्कम वसूल करणे हे डॅश डॅश विभागाचे प्रमुख कार्य आहेत. तर निरसरण. डॅश डॅश बँक निरसरण केंद्र म्हणून रिझर्व्ह बँकेचा अभिकर्ता या भूमिकेत कार्य करते. तर याचं उत्तर आहे सार्वजनिक क्षेत्रीय. निरसरण पद्धत ही अर्थव्यवस्थेतील डॅश डॅश जाणून घेण्याकरता मध्यवर्ती बँकेच्या कसोटीचे साधन म्हणूनही महत्वाचे आहेत. याचं उत्तर आहे रोखतेचे. ओके. चला 7 नंबरचा प्रश्न घ्या. 1931 मध्ये बॉम्बे
प्रोव्हिन्शियल कोऑपरेटिव्ह बँकेने त्यावेळच्या मुंबई प्रांतातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व नागरिक सहकारी बँका यांना प्रांतातील तसेच इतर सहकारी बँकांवर अगर त्यांच्या शाखेवर धनपत्र काढून पैसे अन्यत्र पाठवण्याची सुविधा डॅश डॅश योजनेखाली उपलब्ध करून दिली. तर ती कोणती योजना आहे किंवा कोणती सुविधा आहे? तर अन्योन्य व्यवस्था. ओके, चला हे महत्वाचे क्वेश्चन्स लक्षात आले. चला आता आपली शेवटची एक सिरीज आहे ती बघूया. प्रत्येक ठेव खात्यावर हा त्याच्या सहकारी बँकेचा काय असतो? धनको. कर्जदार हा बँकेचा कोण असतो? ऋणको. चला पहिल्याचं धनको, दुसऱ्याचं ऋणको. तिसरं, ज्यावेळी ग्राहक सुरक्षिततेसाठी मौल्यवान वस्तू बँकेच्या सुरक्षा कक्षामध्ये ठेवतो त्यावेळी बँकर डॅश डॅशची भूमिका पार पाडते. कस्टोडियनची. ओके, पुढे डॅश डॅश खात्यात किमान रक्कम नेहमी शिल्लक ठेवावी लागते. तर चालू. बँकांनी उपलब्ध केलेल्या सेवा व सुविधा सोयीतून बँक आणि ग्राहक या दोघातही डॅश डॅश असा संबंध प्रस्थापित होतो. अभिकर्ता. अभिकर्ता आणि प्रमुख. सहावं घ्या. विशिष्ट कर्तव्याची किंवा दायित्वाची पूर्ती होईपर्यंत दुसऱ्याची वस्तू आपल्या ताब्यात ठेवण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? धारणाधिकार. धारणाधिकार. बँक आपल्या ग्राहकांना त्यांच्या व्यापार उद्योगात उपयुक्त ठरणारी डॅश डॅश सोयी उपलब्ध करून देतात. पत्राची. ओके, चला हे महत्वाचे 7 क्वेश्चन. ओके, चला आता पुढचा क्वेश्चन घ्या. धनादेश, वचन चिठ्ठ्या, डिमांड ड्राफ्ट इत्यादी यांना हा कायदा लागू असतो. चलनक्षम दस्तऐवज कायदा 1981 चा. डॅश डॅश दस्तऐवजांचा सार्वत्रिक स्वयंकर्ता असते. तर याचं उत्तर आहे चलनक्षम. पुढे चलनक्षम पत्रका संबंधीचा प्रश्न आहे. चलनक्षम पत्रके डॅश डॅश असतात. हस्तांतरणीय. त्यालाच आपण हस्तांतरण क्षम असे म्हणतो. पुढचा प्रश्न घ्या. चलनक्षम डॅश डॅश. प्रश्न 4 डॅश डॅश धनादेशाची रक्कम रोख स्वरूपात दिली जात नाही. तर चलनक्षम हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न 5 विशिष्ट बँकेवर काढलेले आणि मागणी करता क्षणी देय असणारे विपत्रक म्हणजे डॅश डॅश होय. धनादेश. निश्चित व्यक्तीस किंवा तिच्या आदेशानुसार दुसऱ्या व्यक्तीस किंवा वाहकास फक्त निश्चित रक्कम बिनशर्त देण्याबद्दल कर्त्याने स्वाक्षरी करून निश्चित व्यक्तीस दिलेला लेखी आदेश म्हणजे त्या ठिकाणी काय होय? विपत्रक हुंडी. विपत्रक हुंडी. चलो पुढचा क्वेश्चन घ्या. दायित्वाची लेखी पुरावा म्हणजे या ठिकाणी काय असेल? तर चलनक्षम दस्तऐवज. पुढे निश्चित व्यक्तीस किंवा तिच्या आदेशानुसार दुसऱ्या व्यक्तीस किंवा वाहक देय असणाऱ्या फक्त निश्चित रक्कम देण्याचे बिनशर्त लेखी वचन असणारा आणि त्यावर कर्त्याची स्वाक्षरी असणारा दस्तऐवज म्हणजे या ठिकाणी काय असेल? वचन चिठ्ठी. चलो इथपर्यंत पॉइंट क्लिअर. चला पुढचा प्रश्न घ्या. नागरिक सहकारी बँकांना डॅश डॅश टक्का अधिक दराने आपल्या ठेवीदारांना व्याज देण्याची मुभा आहे. 1/2.
प्रादेशिक ग्रामीण बँका डॅश डॅश कायद्यानुसार स्थापन करण्यात आलेल्या आहेत, तर रिझर्व्ह बँकेच्या कायद्यानुसार म्हणजेच RBI. प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना या समितीच्या शिफारसीवरनं झाली. ओके, तर नरसिंहम समिती. पुढे प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना 2 ऑक्टोबर 1975. प्रश्न क्रमांक 5. पगारदार सेवकांच्या पतसंस्थांचे व्यवस्थापन डॅश डॅश घटकाद्वारे पार पाडले जाते, तर संचालक मंडळ. पगारदार सेवकांच्या पतसंस्था डॅश डॅश कायद्याच्या आधारे स्थापन केल्या जातात, तर सहकारी. पगारदार सेवकांच्या पतसंस्थेमध्ये व्यवस्थापन मंडळाची संचालक संख्या किती असते? 7 ते 13. चला, असे महत्वाचे आपण आजच्या लेक्चरला परीक्षेच्या दृष्टीने येणारे रिकामी जागेच्या संबंधीचेच प्रश्न, परंतु ते तुम्हाला वस्तुनिष्ठ पर्यायासाठी सुद्धा म्हणजे MCQ क्वेश्चन साठी सुद्धा महत्वाचे आहेत. असेच नवनवीन प्रश्न अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपले नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीने ऑल द बेस्ट. धन्यवाद.